जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, मागील आठवड्यापासून आपण टी व्हीवर कंटिन्यू किंवा मोबाईलवर, यूट्यूबवर सर्वत्र एकच बातम्या बघतो आहोत आणि त्या म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष, यांच्यातील युद्ध. आणि प्रत्येक चॅनल एकच गोष्ट करतो आहे की भविष्यामध्ये तिसरे महायुद्ध नक्कीच होणार आणि त्या युद्धाचा जागतिक लेवलवर काय परिणाम होईल ते होईल, परंतु आपल्या भारतावर त्याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावरती 100% या युद्धाचा परिणाम होणार आहे. तर त्यातील जे संकट उद्भवणार आहे त्या संकटाच्या बाबतीत आपण आज थोडक्यामध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्या संबंधामध्ये आपण विशेषतः काही मुद्दे या ठिकाणी मांडणार आहोत. तर प्रश्न असा उद्भवलेला आहे की भविष्यामध्ये जागतिक लेवलला तिसरे महायुद्ध होऊ शकते का, आणि जर झाले तर त्याचे जागतिक लेवलला काय परिणाम होतील आणि त्याचे भारतावर काय परिणाम होतील. तर इराणने हार्मोन्स नावाचे स्टेट हार्मोन्स नावाचा त्यांचा एक भाग आहे जो त्यांच्या भूमीशी निगडीत, म्हणजेच इराणच्या भूमीशी निगडीत असलेला तो 33 किलोमीटरचा भाग ज्याला स्टेट हार्मोन्स म्हटलं जातं, त्या ठिकाणाहून दिवसभरामध्ये हजारो बॅलर कच्चे तेल त्या ठिकाणाहून निर्यात केल्या जाते. त्या ठिकाणाला त्यांनी काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी कब्जा केलेला आहे, कुठल्या स्टेट हार्मोन्स या ठिकाणाला. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, जे कच्चे ऑइल आहे त्याचा त्या ठिकाणाहून व्यापार बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे जागतिक लेवलला सर्वत्रच या कच्च्या ऑइलची, गॅसची, ज्याला आपण LPG गॅस, घरगुती गॅस वगैरे म्हणतो, याचा तुटवडा जागतिक लेवलला होणार आहे. परंतु याच इराणच्या धरतीमधून किंवा त्याच्या समुद्र मार्गातून जो खतासारखा किंवा खताला उपयोगी जे साहित्य आहे, युरिया असेल, फॉस्फेट असेल, त्याच्यानंतर जे काय खताचे प्रकार असतील, 0032, 0031, 0024 असे काय जे प्रकार असतील खताचे, त्या सर्वच्या सर्व खताला जो कच्चा माल लागतो तो या इराणच्या समुद्र किनाऱ्यावरून किंवा समुद्र मार्गाने भारतामध्ये येतो. आणि त्यामुळे जो शेतकरी बांधव, शेती करणारे जे आपले बांधव आहेत, भारतीय बांधव, यांच्या शेतीला लागणारा जो रासायनिक खताचा पुरवठा आहे त्यावर सुद्धा काय झालेला आहे, विशेषतः त्याचा परिणाम होणार आहे आणि तो तुटवडा या ठिकाणी जाणवणार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, हा रासायनिक खतांचा जो तुटवडा आपल्याला भासणार आहे किंवा ही जी रासायनिक खते आहेत ही भविष्यात आपल्या भूमीला घातक ठरणारी आहेत. हजारो पत्रकारांनी, मीडियावाल्यांनी बहुतेक वेळेस सांगितले असेल की रासायनिक खते वापरू नका वगैरे, किंवा तज्ज्ञांनी सांगितले असेल, जे काय असेल ते. तरीही मी तुम्हाला कृपया सांगतो की रासायनिक खताचा जरी तुटवडा पडत असेल तर हरकत नाही. आत्ताच आपल्याकडे तुरीचे खळे झालेले, हरभऱ्याचे खळे झालेले आहे, त्यानंतर गव्हाचे खळे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू असेल, किंवा ज्वारीचे खळे चालू असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये जे खळे चालू आहेत त्यामधून जे काही भूस तयार होईल किंवा निघेल ते भूस काय करा, फेकून देऊ नका, जाळू नका. त्याला काय करा, तुमचं जे शेत आहे त्यामध्ये, ज्या भागामध्ये तुमचं शेत आहे, ज्या ठिकाणी तुमचं शेत आहे त्या पूर्ण शेतामध्ये त्या भुशाला काय करा, असं पसरून टाका. काय करा, त्याला ते दाताळे वगैरे असते ना,
त्याच्या साहाय्यानं असं पसरून घ्या त्याला लेवलमध्ये. तुम्हाला ज्या लेवलमध्ये काय नाही, असं पातळ थर जरी आला तरी चालेल, असं सुदभर. आणि तो थर आल्यानंतर काय करा की ट्रॅक्टरवाल्याला सांगा फक्त 6 इंच, बरं का, 6 इंच ते 9 इंच काय कर, नांगरणी कर, जास्त नांगरणी करू नको, जेणेकरून आपल्या जमिनीचा पोत कायमस्वरूपी राहील, आपल्याला रासायनिक खताची गरज भासणार नाही आणि नैसर्गिक खत आपल्याला त्या ठिकाणी उत्पादित तयार होईल. आणि तुम्ही जी नांगरट कराल ही भुसा वगैरे टाकून, त्यावेळेस काय होईल की तो भुसा जमिनीच्या आतमध्ये जाईल आणि तो 6 ते 9 इंच जमिनीत गेल्यामुळे काय होईल की पाऊस पडल्याबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जो साधा नांगर होता आपला बैलाचा, तो 6 ते 9 इंचच जायचा. आता हे मोठमोठाले ढेकळं ट्रॅक्टरने काढल्या जातात. त्याच्यामधले जीवनावश्यक किडे वगैरे आहेत, कृमी आहेत, ते मारल्या जातात, पक्षी खाऊन टाकतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या जमिनीचा पोत खराब होतो. राहिलं साहिलं आपण जे रासायनिक खत टाकतो त्याच्या सहाय्याने सुद्धा ते कृमी वगैरे नष्ट होतात. आणि बंधू आणि भगिनींनो, या पद्धतीनं तुम्ही जर नांगरणी केली तर तुमचं पीक 100% तुम्हाला त्याचा फायदा देणार. आणि जर समजा तुमच्या या पद्धतीबरोबर शेणखत जर त्याच्यामध्ये मिसळलं गेलं तर आणखीच खूप चांगलं. कुठे जर शेणखत मिळत असेल तर शेणखत त्याच्यामध्ये ॲड करा, टाका. वाळलेल्या गवऱ्याही चालतील, हरकत नाही. नदी परिसरामध्ये जवळपास आपल्या कुठं जर समजा जनावरे, शेळ्या, मेंढ्या बसत असतील त्यांना बसवा आणि हे भूस टाकून पूर्ण नांगरणी करून घ्या. पातळ थर आला तरी चालेल, असं गादीसारखंच पाहिजे न असंच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला सांगतो, अर्धा इंच 3 सेंटीमीटर जरी आलं तरी तो थर चालेल. मग तुम्ही आता हरभऱ्याच्या काड्यामध्ये काय असतं, हरभऱ्याच्या काड्यामध्ये, भुईमुगाच्या काड्यामध्ये तुम्हाला सांगतो, जो नैसर्गिकरित्या आकाशामधून येणारा जो नायट्रोजन असतो, नायट्रोजन पृथ्वीवर सहसा उपलब्ध नसतो, तर या काड्यामध्ये असतो, जो पिकांना गरजेचा असतो. तो नायट्रोजन त्या ठिकाणी तुम्हाला त्या हरभऱ्याच्या काड्यामध्ये, भुईमुगाच्या काड्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सापडेल. आणि त्याच्यामुळे निसर्गामधून जो आकाशामध्ये वीज चमकल्यानंतर जो नायट्रोजन तयार होतो, पावसाबरोबर जो खाली येतो, त्या नायट्रोजनसाठी आपल्याला कितीतरी काळ वाट बघावी लागते. वीज चमकण्याची वाट बघावी लागते आणि तो नायट्रोजन पाण्याच्या रूपाने खाली येतो. मग आपल्याकडं सर्व साहित्य उपलब्ध असताना तुम्ही त्या रासायनिक खताचा वापर कशाला करता? ह्याच खताचा वापर करा ना. आयुर्वेदिक आहेत, सेंद्रिय आहे, त्याच्यामध्ये ते धान्य वगैरे, भुसा वगैरे जमिनीत गेला की लगेच कीड तयार होते आणि ती जमीन भुसभुशीत करते. म्हणजे 1 ते 1.5 फूट जमीन ते खाली भुसभुशीत करून ठेवतात आणि ती जमीन भुसभुशीत केल्यामुळे सुपीक प्रकारची जमीन तयार होते, जेणेकरून पीक हे काय होतं की जास्त प्रमाणामध्ये उत्पादन देतं. आता मी सांगतोय म्हणून हे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जे काही तज्ज्ञ वगैरे आहेत, कृषी तज्ज्ञ आहेत, ते जे सांगतायत त्यांच्या सहमतीने वाटल्यास करून बघा. मी म्हणतोय म्हणून माझ्यावर तुम्ही गृहीत राहू नका. जे तज्ज्ञ वगैरे असतील किंवा तुमच्याकडे काही कृषी पुस्तकं असतील त्याचं अध्ययन करा, त्याचं वाचन करा. ठीक आहे, तुम्ही माझ्या वयाचे आहात, तुम्हाला आजच्या काळामध्ये वाचन करता येत नाही, समजा थोडंफार तुम्हाला आ, इ येते अडखळता दिसत नाही, तर तुम्ही नातवाच्या हातानं वाचून घ्या, मुलांच्या हाताने वाचून घ्या. त्यांना सांगा हे पीक कसं घ्यायचं, कसं करायचं, कुठल्या पद्धतीनं करायचं. हे सर्व साहित्य आजच्या काळामध्ये उपलब्ध आहे. फक्त तुम्ही समजून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये आपली
जैविक पद्धती किंवा सेंद्रिय पद्धती आपल्याला उपयोगी येणार आहे, रासायनिक पद्धती आपल्याला कधीच्याला घातक ठरणार आहे. हे प्रक्रियांनी खताची निर्मिती आपली शेती नष्ट करण्यासाठीच त्यांनी त्या खताचा उपयोग केलेला आहे. लक्षात घ्या. तुम्ही फॉस्फरस बघा, युरिया बघा, तो कसा पेट घेतो, काय घेतो आणि तुमच्या नंतर लक्षात येईल त्या पिकामध्ये काय अडचण येते. म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष करून बघणार नाही, त्या युरियाला जाळणार नाही, त्या खताला जाळून बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. त्याच्यामुळे जमिनीचा पोत ढासळतो आहे आणि जेणेकरून काय होतं की आपण परकीयांच्या भरोश्यावर राहत आहोत. किती दिवस परकीयांच्या भरोश्यावर राहायचं? पूर्वीच्या पूर्वजांनी आपल्या हीच जैविक पद्धती आणि सेंद्रिय पद्धतीची शेती केलेली आहे. हजारो क्विंटल त्यांनी धान्य त्या जमिनीमधून काढलेलं आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही या पद्धतीची शेती करा. दुसऱ्याच्या भरोश्यावर राहू नका. खताची वाट पाहू नका. जेणेकरून भविष्यात आज शेवटी आपल्याला बऱ्याच ठिकाणी चुली पेटवायची वेळ आलेली आहे. जुनं ते सोनं. बंधू आणि भगिनींनो, काही काळ गॅसशिवाय ज्या माणसाला, स्त्रियांना जमत नव्हतं, आज त्या चुलीवर स्वयंपाक करतायत. म्हणजे जुनं ते सोनं. आणि एकदा त्या भुसाचा वापर करून बघा, 100% तुम्हाला उत्पादनामध्ये फरक जाणवू शकेल. पहिल्या वर्षी नाही, खरीपमध्ये नाही जाणवला हरकत नाही, त्याला थोडा रुजायला वेळ लागेल, परंतु रब्बीमध्ये तुम्हाला पिकामध्ये 100% बदल झालेला दिसून येईल. बऱ्याचशा प्रमाणात तुम्हाला रासायनिक खतापेक्षा या खताचा वापर केल्यामुळे बराचसा बदल झाल्याचा लक्षात येईल. आणि मी सांगतो म्हणून तुम्ही माझ्या गोष्टीला मान्य करू नका. अनुभव घ्या, वाचन केल्याने भरपूर काही ज्ञान मिळते. जुनं ते सोनं कधीच्याला खरंच असतं. आज आपली माता भगिनी परत एकदा चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. कारण गॅसचे भाव वाढलेले, गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. मी स्वतः गेले 8 दिवस झालेत गॅस बुकिंग करून, आजही गॅस आलेला नाही. नाही तर तिसऱ्या दिवशी गॅस माझ्या घरी यायचा. समजा जर शनिवार रविवार जर असेल ना, तर सोमवारी गॅस यायचा. परंतु मी गेले 8 दिवस झाले गॅस बुक करून, आजही गॅस अद्यापपर्यंत आलेला नाही. तरी मी तुम्हाला म्हणजे एक आपला घरगुती सदस्य म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की तुम्ही परत एकदा आपल्या जुन्या पद्धतीच्या शेतीकडे या. ट्रॅक्टरवाल्याला सांगा 6 ते 9 इंच शेत नांगर बाबा, त्याच्यावरती शेत नांगरू नको. कारण त्याच्या आतमध्ये जे जीवाणू आहेत, जे कीटक आहेत, जे पोषक द्रव्य आहे त्या जमिनीमध्ये, ती काय होते, वर आल्यानंतर ते त्यातून बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर काय होतं, पक्षी वगैरे त्या किड्यांना वगैरे खाऊन टाकतात आणि शेतीचा पोत ढासळतो. एवढं जर तुम्ही केलं, 6 ते 9 इंच जर नांगरली जमीन, तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर फायदा आहे. फक्त तुम्ही हा भुशाचा वापर करा, तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद बंधू आणि भगिनींनो.